जर तुम्हाला पैशांना घेऊन प्रॉब्लेम असेल, पगार वेळेवर मिळत नसेल, पैशाला घेऊन झोप येत नसेल, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, आपल्या ज्या सामान्य गृहिणी आहेत, हो. ते कामावर जाणारी लोक, हो या सगळ्यांच्या समस्या चक्राशी कशा संबंधित आहेत? सो या चक्राला जर ओपन करायचं असेल तर वम VAM वम असं म्हणायचं आहे. मेंदीच्या 2 बोटं खाली हात ठेवायचा आणि वम म्हणायचं. एक पेपर घ्या, 7 चक्राचे 7 कलर्स आहेत ते पेंट करा अशा लाईनीने आणि ते रोज 5 मिनिटं बघा. सो प्रत्येक रंगाची एनर्जी तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये जाईल. तुम्ही जर एखाद्या जॉब लॉसच्या पॅटर्नला किंवा बॉस त्रास देतोय किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नाहीये, ह्या पॅटर्नला जर तुम्ही अट्रॅक्ट करताय म्हणजे तुमचा रूट चक्र ब्लॉक आहे. सो तुमच्या नर्वस सिस्टमला लहानपणापासून जर पैशाला इन्सिक्युरिटीच असेल, लहानपण गरिबीत गेलंय आणि 80% लोकांचं आपलं मिडल क्लासमध्येच गेलंय, तो पैशांशी तुमचं नातं कसं आहे? बाळ व्हायला जे अडचणी ते पण या चक्राशी. नमस्कार, लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला ती सिरियल आठवते का? शक्तिमान. लहान मुलांमध्ये खूप फेमस होती, सगळ्यांनाच ती सिरियल आवडायची. त्या सिरियलमध्ये असं दाखवलं होतं की तो जो शक्तिमान आहे, तो शक्तिमान कसा बनतो, तर तो तप करतो, मग त्याच्या शरीरातले 7 चक्र जागृत होतात आणि मग तो अशा अतिंद्रिय शक्ती प्राप्त करून शक्तिमान बनतो. आता सिरियल असते, सिरियल काल्पनिक असते, माहिती आपल्याला. पण यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्या शास्त्रात सुद्धा आहे. तो म्हणजे आपल्या शरीरात 7 चक्र असतात आणि ते 7 चक्र आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा फ्लो करण्यासाठी मदत करतात. आपल्याला जी काही शक्ती ऊर्जा मिळते त्या 7 चक्रांपासून मिळते. याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला हवं नाही का? हे 7 चक्र आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या सोडवायला मदत करतील का? काय असतात आपल्या समस्या? पैशांची समस्या, नातेसंबंधांचा तणाव, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची समस्या. आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी हे चक्र आपल्याला कशी बरं मदत करतात, या संदर्भातच आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत चक्रा हीलर, टॅरो कार्ड रीडर वनश्री पांडे मॅम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. आणि इथे येऊन खूप छान वाटतंय परत. प्रेक्षक तुमची खरंच खूप वाट बघत होते, कारण आपला Yes. पहिला जो पॉडकास्ट होता त्याला भरभरून प्रतिसाद हो, लोकांनी हो, दिला. हो, हो. तुम्हालाही बऱ्याच जणांचे फोन आले. येस, अँड आय एम सो थँकफुल. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कारण इतकं प्रेम आणि तुला सांगू का कविता, इतकी लोक बघतात पॉडकास्ट आणि नॉट नेसेसरी ना की सगळेच तुम्हाला येऊन भेटू शकतील किंवा फोनवरती मी घेऊ शकेन, बोलू शकेन, पण एवढ्या लोकांचे फोन, एवढं प्रेम. सो थँक्यू तुला सुद्धा, लोकमतला सुद्धा, की इथे बोलवलं आणि ते खूप छान लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे जो हेतू आहे समाजाला देणं लागतो, तर माहिती तर देऊच शकतो आपण. बरोबर. सो आज इथे येऊन पुन्हा आनंद झाला. मागच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे बरेचसे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आजच्या पॉडकास्टमध्ये मिळतील असं मला वाटतंय. नक्कीच. कारण चक्रा हिलिंग, येस. चक्र हा शब्द आपल्याकडचा आहे, हिलिंग हा शब्द इंग्लिश आहे. तर हे नक्की चक्रा हिलिंग काय आहे आणि आमच्यासारखे सामान्य लोक जे आहेत त्या सामान्य लोकांना या चक्रा हिलिंगची खरंच का गरज असते? ओके, सो आधी चक्र म्हणजे समजून घे. चक्र म्हणजे चाक. ओके, आता एनर्जी जी असते ना, इमोशन्स जे असतात ते एनर्जी इन मोशन असं म्हटलं जातं. म्हणजे कुठलीही गोष्ट जर स्टॅग्नंट राहिली, एका ठिकाणी राहिली, साचली, समजा पाणी साचलं, त्याचं काय होतं? गटार, डबकं. ओके, पण तेच वाहतं राहिलं तर जिथून जातं तिथे काहीतरी हिरवळ क्रिएट करत जातं आणि मग शेवटी कुठच्या तरी नदीत किंवा समुद्रामध्ये मिळतं. सेम चक्रा म्हणजे काय की तुमचे जे 7 चक्राज आहेत मेन बॉडीमध्ये, ते जर थांबले, ब्लॉक झाले किंवा ओव्हरफ्लो झाले तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती होत असतो. आता इथे सांगायला मला आवडेल की जसं माझं आजारपण, सर्जरी झाल्या, ठीक आहे, तर मला कळत नव्हतं की का होतंय. एक लक्षात घे, जे काही होतं ना, आजारपण असेल किंवा जे काही, हे आतनं येतं, बाहेरनं काहीच नाही आहे, आतनं घडत असतं. सो मी जेव्हा विचार केला की माझ्याबरोबर असं का होतं, वाय मी, या विक्टिम माइंडसेटमध्ये मी जेव्हा गेले, तेव्हा मी आधी ठरलं की आपण चक्रा शिकूया. म्हणजे मी ऐकून होते चक्रा चक्रा चक्रा, पण तेव्हा ना मला असं होतं, ओ व्हॉट इज चक्रा हिलिंग, किंवा जे इंग्लिश यूट्यूबचे व्हिडिओज यायचे त्याच्यामध्ये चक्रा हिलिंग इज सो इम्पॉर्टंट. म्हटलं चक्रा बॉडीच्या आत कसे. सी, जेव्हा तुम्ही ना अशिक्षित असता तेव्हा तुम्हाला सगळंच
असं वाटतं की काहीच तथ्य नाही त्याच्यामध्ये. पण मग मला एक खूप सुंदर टीचर मला भेटली, कविता मॅम. तर त्यांच्याकडे ठाण्याला मी चक्रा शिकले आणि लकीली कविता मला सांगायला ह्यासाठी खूप अभिमान आहे की त्या बाईने नुसते 7 चक्रा नाही, मला बॉडीतले 114 चक्र आहेत. आपल्या बॉडीमध्ये 114 चक्र आहेत. त्याच्यापैकी मेन जे आहेत ते आपले 7 चक्र आहेत. ओके. बरोबर. पण तिने मला 40 बॉडीचे चक्र कसे चेक करायचे पेंड्युलमने ते शिकवलं. सेल्फ चक्रा चेक कसे करायचे ते शिकवले. बिकॉज मी सेल्फ हील होण्यासाठी गेले होते. माझा आजार पण बॉडीच्या आत नाही ना, शरीराच्या आत नाही ना, म्हणजे आत काहीतरी गडबड आहे. सी बाहेर जे होतं ती रिॲक्शन असते. रिॲक्शन कसली? आतमध्ये गणलेल्या काहीतरी ऍक्शनची. सो ती जबाबदारी जेव्हा तुम्ही घेता आणि बाहेर बघण्यासाठी हे बाहेर डोळे आहेत, आतमध्ये बघायला डोळे कुठे आहेत? सो आतमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल स्वतःला तर तुम्हाला डोळे बंद करावे लागतात. मनन, चिंतन, मेडिटेशन. मग मला जेव्हा त्या टीचरने शिकवलं की 40 चक्रा बॉडीमधले ऍक्टिव्ह रोजच्या लाईफमध्ये कसे इम्पॅक्टफुल असतात किंवा कशी त्यांची भूमिका महत्वाची असते, आणि बाकीचे 114 चक्र तर आहेतच. 7 चक्रांची स्टोरी माझी सुरू झाली कविता मॅमकडनं. आणि मला कळलं की रूट चक्रा, ओके, स्पाईन जिथे आपला असतो तिथपासून ते क्राऊन चक्रा, असे ही पूर्ण आपले 7 चक्रासवरती आपली अख्खी लाईफ सुरू असते. आणि हे अनफॉर्च्युनेटली आपल्याला शाळेमध्ये किंवा घरामध्ये किंवा असं नाही शिकवलं जात. म्हणजे शाळेमध्ये मॅथ्स, सायन्स, कॉमर्स हे सगळं असतं, इकॉनॉमिक्स असतं, जिओग्राफी असते. पण आपण कसं जगायची जी कला आहे ना, ती आपल्याला आयुष्यात आय थिंक हे अर्ली एजमध्ये आपल्याला कळायला पाहिजे. कारण चक्रा हिलिंग सर तुमची चाकच, तू इमॅजिन कर तुझ्याकडे एक गाडी आहे आणि त्याचे पंक्चर झाले टायर, कशी चालेल ती गाडी? बरोबर. तसंच लाईफमध्ये ना 7 सेगमेंट असतात. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. ह्याच्या भोवतीच आपलं आयुष्य फिरत असतो. पण मी जेव्हा अभ्यास करायला लागले आणि मी ऑफकोर्स माझ्या त्या पेनमधनं जाताना मला ठराव मिळाल्यावरती मी आतमध्ये बघायला लागले. जे मी बाहेर बघत होते ना, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे असं झालं, ही सिच्युएशन अशी, या डायरेक्टरने असं केलं. नो, मी का ते अट्रॅक्ट केलं? चांगली लोक पण आहेतच की, चांगलंही होतच ना, मग मी का ते अट्रॅक्ट केलं? या प्रश्नांचं उत्तर जेव्हा मी शोधलं तेव्हा मी आतल्या चक्रांकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा मला कळलं की मी खूप वर्षांचं बॅगेज माझ्या चक्रांमध्ये स्टोअर केलेलं आहे. ते क्लीनच नाही केलं. सकाळी उठून आपण दात घासतो, सकाळी उठून आंघोळ करतो, इतकंच काय तर केरही काढतो घरातला. बरोबर. चक्राचं क्लिनिंग कुठे? आतनं क्लिनिंग कुठे? ते कोणी कसं करायचं हेही शिकवलेलं नाहीये आणि ते महत्वाचं नाहीये लोकांना. कारण लोकांना वाटतं की मेरे को पैसा कमाना है. हाँ ठीक है, पैसा कमाना है, पण अंदर पैसे को लेके ब्लॉकेजेस है, उसका क्या करोगे? मग यश मिळत नाही म्हणून रडत बसतात. बरोबर. पण तुम्ही जर एखाद्या जॉब लॉसच्या पॅटर्नला किंवा बॉस त्रास देतोय किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नाहीये, ह्या पॅटर्नला जर तुम्ही अट्रॅक्ट करताय म्हणजे तुमचा रूट चक्र ब्लॉक आहे. या सगळ्या समस्यांचा संबंध चक्रांशी आहे. 100%. म्हणजे बॉसचा त्रास देणं किंवा टॉक्सिक लोक आपल्या अवतीभोवती असणं, निगेटिव्ह लोक आपल्या अवतीभोवती असणं, किंवा आपल्याला पगार सतत कमी असणं, किंवा व्यवसाय न चालणं. म्हणजे आपल्या ज्या सामान्य गृहिणी आहेत, ते कामावर जाणारी लोक, या सगळ्यांच्या समस्या चक्राशी कशा संबंधित आहेत? आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपल्या स्टुडिओमध्ये प्लग असेल, ओके, त्या स्विचबोर्ड, तो स्विचबोर्डच खराब असेल तर तू कुठलंही प्लग त्याच्यामध्ये घाल, ओके, इलेक्ट्रिसिटी कशी येईल? सो तुमचा मेन स्विचबोर्ड जो आहे त्याचं आतलंच वायरिंग खराब झालंय, तो अगदी फॅन्सी टू फॅन्सी लॅम्प पण कसा लागेल जर मेन कनेक्शनच नाही, द सोर्स इज गडबड, सोर्समध्येच गडबड असेल तर. पण हे कळायला मी तुला सांगते, तुम्हाला तुमच्या पॅटर्न्सवर फोकस. सी, तुझा इश्यू जो आहे ना हा तुझ्या पॅटर्न्स मधनं कळतो. जसं आता माझ्याकडे क्लायंट आहे, त्याचे 5 वर्षात 10 जॉब चेंज झालेत. सो त्याचं पॅटर्न आहे तो जॉबसाठी नाहीये, किंवा त्यांनी त्याच्या बाबांच्या बदल्या खूप झाल्या लहानपणी, सो त्याच्या डोक्यात ते आहे की स्टेबिलिटी नाहीये. सो हा सबकॉन्शियस मध्ये ना तो ब्लॉक निर्माण झालाय. लोक ह्याच्याकडे लक्ष नाही देत. अच्छा, लोक काय करतात, माझी पत्रिका खराब आहे, माझी 7:30 सुरू, अरे तो एक वेगळाच पार्ट आहे. पण हे तू का अट्रॅक्ट केलं? अशी पण लोक आहेत ना 10 वर्ष एका ठिकाणी टिकणारी, आणि अशी लोक आहेत जी 5 वर्षात 10 जॉब करणारी. बरोबर. सो तुमचे सगळे चक्रा जर तुम्ही रोजच्या रोज क्लीन केले, रोजच्या रोज त्याला, तुला भूक लागली की तू जेवतेस, राईट? मग चक्राची एनर्जी, चक्राची जी भूक आहे त्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे ती कुठून देणार?
पण मग ती करायची कशी हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण की Yes. आतापर्यंत माझ्या डोक्यात तरी अशी कल्पना होती की चक्र म्हटलं की कुणीतरी आश्रमात जाऊन बसले किंवा कुणीतरी डोंगरावर जाऊन बसले, तप करते, मग त्याचे चक्र जागृत होतात. माझ्यासारखे सामान्य किंवा काही Correct. गृहिणी आहेत Correct. किंवा काम करणारी लोक आहेत, तर ते करू शकतात का हे हो, चक्र हो, ऍक्टिव्हेट? हो. मुळात मी सांगते ना, इग्नोरन्स इज अ ब्लिस जे म्हणतो हे अत्यंत चुकीचं आहे. कारण इग्नोरन्स तुम्हाला ना खूप चांगल्या गोष्टींचं नॉलेज घेण्यापासून वंचित करतं. बरोबर. ठीक आहे. आता नॉलेज, एज्युकेशन, विजडम ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही जर एज्युकेशन घेतलं तर तुम्हाला नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेजचं जर तुम्ही क्रिएटिव्हली चांगल्या थिंकिंगने, थॉट प्रोसेसने जर त्याचा विचार करून डिसिजन घेऊन ॲक्शन घेतली तर तुम्ही एक वाईस डिसिजन घेतो, म्हणतो ना की हा. बी वाईस, बरोबर. की या समजदारीने सगळ्या निर्णय. गोष्टींचा. पण ह्या सगळ्या गोष्टी, ही कल्पना येते कुठून? देर हॅज टू बी सम सोर्स ना इनसाइड. जसं आता हे विचारशक्ती जी आहे हे तुमचं क्राऊन चक्र आणि थर्ड आय चक्राची आहे. हेच जर ब्लॉक असेल तर तुम्ही पुढचं प्लॅनिंगच नाही करू शकणार. तू मगाशी म्हणाल टॉक्सिक रिलेशनशिप, तुमचं हार्ट चक्र जर ब्लॉक असेल, जर लहानपणी तुम्ही आईबाबांची भांडणच बघितली असेल, अल्कोहोलिझम बघितलं असेल किंवा काही सेक्शुअली मोलेस्टेशन झालं असेल किंवा काहीही बघितलं असेल जिथे अँटी लव्ह आहे, तर तुमचा हार्ट चक्र ब्लॉक आहे. तुमच्या मध्ये ती भीती आहे, मग तुम्ही टॉक्सिक पार्टनर अट्रॅक्ट करणारच आहात. जसं मणिपुरा चक्र, इट इज ऑल अबाउट बॅलन्स. पण तुम्ही जर लहानपणापासून स्टेबिलिटीच पाहिली नाहीये तर तो इम्बॅलन्स असतो. तुमचे फिलिंग्स जे आहेत ते फिलिंग्स येतात कुठून? तुमचे इमोशन्स येतात कुठून? चक्रांपासून. तुम्ही जे बाहेर बघता ते ॲब्झॉर्ब 5 सेन्सेसने आतमध्ये जातं. ठीक आहे. पण 5 सेन्सेसमध्ये जाताना आपण म्हणतो की मुझे कुछ फील हुआ. फील हुआ मतलब क्या हुआ? कॅन यू डिफाईन दॅट? व्हॉट इज दॅट फिलिंग? ती फिलिंग तुमच्या हार्टमधनं आली आहे. आणि जर लहानपणी तुम्ही अब्यूज झाला असाल तर मग ती फिलिंग कशी चांगली राहील? कारण तुम्ही थॉट प्रोसेसच तो बनवलाय ना. म्हणून चक्र हिलिंग हे कुणीही करू शकतं. मी नाही जंगलात गेली अजून, किंवा मी भगवे कपडेही घातलेले नाही आहेत, किंवा मी रुद्राक्ष नाही. कारण कसं आहे ना, जजमेंटल कशाला व्हायचं मला असं वाटतं. हो. मग डॉक्टर काय सतत पांढऱ्या कोटमध्येच फिरतो का? किंवा वकील काळ्या कोटात थोडी ना फिरतो. बरोबर. वी आर ह्युमन्स फर्स्ट. आणि आय एम ॲक्च्युली अ स्पिरिच्युअल बीइंग. आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय? स्पिरिटला लागणारे, अपग्रेड करणारे जे रिच्युअल्स असतात, दॅट इज स्पिरिच्युअल. सो तू, मी, आपण सगळेच स्पिरिच्युअल आहोत. फक्त आपल्याला जे अपब्रिंगिंग मिळालंय, तू माणूस आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस, तुला इंजिनियर व्हायचं, तुला डॉक्टर, हे जे एक लेयर्सच्या वर लेयर्स जातात ना, तर त्याच्यामध्ये ते कुठेतरी आपण हरून जातो. सो आपल्यामध्ये खूप चांगली संस्कृती आहे खरं तर. गुरुकुल सिस्टम आहे एक ना, फेजेसमध्ये. गुरुकुल सिस्टम, मग गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यास, की त्या टप्प्यामध्ये जसा माणूस वाढत जातो वयाने, तसा विचारानेही वाढत जातो ना. मग तशा मी आत्ता जी 10 वर्षापूर्वी होते किंवा 10 वर्षांची असताना तशी नाही होत. तर मग ह्या अनुभवांनी मी ज्या गोष्टी स्टोअर करते त्याचं स्टोअर हाऊस म्हणजे चक्रास, की त्याच्यामध्ये ते सगळं स्टोअर होत जातं आलेल्या अनुभवांवरनं. आता मला जर एखादा वाईट अनुभव आला तो मी कशा पद्धतीने आतमध्ये टाकतेय, नॉलेज नसेल तर मी चुकीच्या पद्धतीने टाकेन. ओके. मी जजमेंटल टाकलं त्याच्यामध्ये. मग काय होतं, घरामध्ये तू 1 वर्ष खोली रिकामी तुझी असेल, ती साफ नको करूस, कचरा जमा होणार. सेम हार्टमध्ये तुम्ही एखादा माणसाबद्दल द्वेष निर्माण केलात तर ते पायलॉन होत 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 काय होतं माहिती आहे का, चक्र हील नाही केलेत आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होत राहिले, आजारपण येतं. अरे बापरे. येस. कारण की त्या चक्राला ती एनर्जी जाणार कुठे? बरोबर. आपण थोडंसं, मी तुम्हाला Yes. मध्ये थांबवते. आपण एका पहिल्या चक्रापासून जर सुरू Yes, केलं, yes. म्हणजे मूलाधार चक्र, मग Yes. एक एक करत जाऊया, म्हणजे आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांना पण लक्षात करेक्ट. येईल. मी हे ह्यासाठी सांगलं की लोकांना एक पार्श्वभूमी हो. यावी की किती महत्वाचं आहे चक्रा हिलिंग, की तुम्ही ते केलं तर तुम्हाला लाईफमध्ये जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता. तू झाड बघितलंस, झाडाची पण मुळं असतात, ती खालती रुतलेली असतात खोलवर. खोल गेलेली असतात. तसंच आपलं रूट चक्र आहे. रूट चक्र इज ऑल अबाउट स्टेबिलिटी, सिक्युरिटी, मनी, इवन रिलेशनशिपसाठी पण. तुला माहिती आहे, रूट चक्र जर एखाद्याचा ब्लॉक असेल तर त्याच्या दातांचा इश्यू असतो, हाडांचा इश्यू असतो. काय सांगता? हो. मूलाधार चक्र ब्लॉक असेल तर दातांचा आणि हाडांचा. येस येस. बिकॉज मूळ आहे ना. हा. आपलं स्ट्रक्चर काय आहे? बोन्स, टीथ. ओके. सो वेन यू आर नॉट फिलिंग स्ट्रॉंग, जेव्हा तुला स्ट्रॉंग नाही वाटत, जेव्हा तुझा रूट चक्र ब्लॉक असतो, तेव्हा तुझ्या हाडांचा प्रॉब्लेम डेफिनेटली असतो. गुडघे दुखी,
सो तुमच्या चक्राबरोबर तुमचे आजारपण पण जोडलेलं असतं. आणि हे मला कळलं जेव्हा मला एंडोमेट्रियोसिस झालं. माझं सेक्रल चक्रा ब्लॉक्ड होता, माझा रूट चक्रा ब्लॉक्ड होता. मला माझे काय काय आणि ना कविता कसं असतं ना, बरेचदा आपण अझम्पशन्समध्ये आपली स्वतःची वाट लावून घेतो. म्हणजे घडलेलं काहीतरी वेगळं असतं, त्याचा काही विचार न करता आपण अज्युम करतो आणि मग ते अझम्पशन आपण वर्षोनवर्ष कॅरी करतो ग. बरोबर त्यामुळे चक्रा हिलिंगने काय की तुम्ही त्याचा निचरा करा, काढून टाका ना, काय गरज काय आहे. बरोबर सो रूट चक्रा स्पाइन, आपला स्पायनल कॉर्ड जिथे एंड होतो, जिथे जेनायटल्स असतात, तिथे आपला रूट चक्र असतो. ओके तो रेड कलरचा असतो चक्रा. ओके. आता रूट चक्राचं मेन काम काय आहे? फायनान्स, स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि फिलिंग ग्राउंडेड. ओके ओके. आता हा चक्राचा ब्लॉक असेल, त्याची लक्षणं सांगते म्हणजे आपल्या कॉमन प्रेक्षकांसाठी की मी काहीतरी अगदी अध्यात्माचं येऊन काही मोठं ज्ञान देणार नाही, पण एक बेसिक कळणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला पैशांना घेऊन प्रॉब्लेम असेल, पगार वेळेवर मिळत नसेल, पैशाला घेऊन झोप येत नसेल, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, पुढे काय करायचंय, इनसिक्युरिटीने तुमचं आयुष्य एकदम झोप येत नाही, लोक म्हणतात ना रे टेन्शन आ रहा है, नींद नहीं आ रही है, पैसा नहीं आ रहा है, पैसा नहीं आ रहा है, हा थॉट असेल, जगण्यामध्ये इंटरेस्ट नसेल, सुसायडल थॉट्स येत असतील, किंवा एखादी अशी व्यक्ती असते ना की तिला काही इंटरेस्टच नसतो, सगळं गिव्हअप केलेलं असतं की बस जगायचंय म्हणून मी जगतेय. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फील करत असाल, तुमचा रूट चक्र ब्लॉक आहे. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र मग त्याचं ब्लॉक कसं काढायचं? त्याच्यासाठी एकतर आयदर तुम्ही मेडिटेशन करू शकता, चक्रा मेडिटेशन येतं, किंवा रूट चक्राचा कलर रेड आहे. सो रेड कलर, इव्हन जगात जी काही वस्तू अवेलेबल आहे आता, त्या सगळ्या एनर्जी आहेत, त्या सगळ्यांना एनर्जी आहेत. तर कलरलाही एनर्जी, कलर थेरपी पण असते की तुम्ही ते कलर वापरलेत तर तशा फ्रिक्वेन्सीज आणि एनर्जीज ज्या असतात त्या तुम्ही तुमच्या ऑरामध्ये आणि बॉडीमध्ये जागृत करू शकता. सो रूट चक्रा तुमचा जर ब्लॉक असेल तर रेड कलर तुम्ही जास्तीत जास्त वापरा. खाण्यात नाही वापरू शकता, टोमॅटो खा. त्याच्यानंतर लाल मिरची वापरा, हिरव्या मिरचीच्या. रेड कलर बघा, सिम्पल काही नाही. रेड कलरचं एक पेंटिंग ठेवा, त्याला बघा. मी तर क्लायंटना सांगते रेड कलरची चादर अंगावर घेऊन झोपा. अरे बापरे. 8 तास झोपतो ना, अगेन एनर्जी तुम्हाला रेड कलर तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे इफ युअर रूट चक्रा इज ब्लॉक्ड. सो 5 ते 6 प्रकारे तुम्ही म्हणजे जर 3 ते 4 प्रकार जे मी आता सांगितले, फायनान्शियल इश्यूज, जॉबमध्ये इश्यू, हाडांचा प्रॉब्लेम, दातांचा प्रॉब्लेम, गुडघेदुखी, ह्याच्यापैकी 3 ते 4 जरी तुम्हाला मॅच झाले तर समजा तुमचा चक्रा ब्लॉक आहे शक्यतो. ओके. आणि 90% लोकांचा रूट चक्र ब्लॉक असतो. 90% लोक त्या रूट चक्रामध्येच अडकलेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही बीजमंत्र करू शकता. ह्याचे बीजमंत्र येतात. अच्छा, मूलाधार चक्राचा बीजमंत्र. मूलाधार पण त्याला चक्राचा म्हणजे दीक्षा घ्यावी लागते की ते नाही. युट्यूबवरती पण खूप व्हिडिओज आहेत, तुम्ही हिलरकडे पण जाऊन करू शकता. पण मी असं म्हणते की पहिलं जे सेशन असतं ते तुम्ही हिलरकडनं घ्या, म्हणजे तुम्हाला एकदा कळलं ना की मग तुम्ही कंटिन्यू करा. बरोबर. तुम्हाला गुगलवरती सगळं अवेलेबल ABCD, मग शाळा कशाला पाहिजे? बरोबर. शाळेत जातोच ना आपण. सो मला असं वाटतं योग्य मार्गदर्शन घ्या आणि मग ते आत्मसात करून ते प्रॅक्टिसमध्ये आणा. सो रूट चक्रा तुम्हाला ओव्हर ऍक्टिव्ह पण असतो याच्यामध्ये. सो चक्रा तुमचे आयदर ब्लॉक्ड असतात किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतात. आता ज्याचा रूट चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे तो खूप जास्त पैशाच्याच मागे लागेल, म्हणजे सतत उठता बसता पैसे 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 पैसे. म्हणजे ह्याला इन्सिक्युरिटी आहे, ह्याला इन्सिक्युरिटी नाहीये, पण ह्याला ग्रीड, एका प्रकारची लोभ, किंवा मग लाईफमध्ये ना त्याला काही पडलेलीच नाही, तो वाटेल तशी लाईफ जगतो, बेफिकीर जगतो, स्वतःची काळजी करत नाही, किंवा ओव्हर खर्च करणे. ओव्हर ह्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट जर तुमचा तो, म्हणजे काहींना शॉपिंग करून शांती मिळते. करेक्ट, तसा प्रकार. रूट चक्र अगेन तुम्ही का शॉपिंग करता माहिती? शॉपिंग करणं, इमोशनल इटिंग करणं, स्वतःला इव्हन मारणं. माझ्याकडे आता एक क्लायंट आला, 12-14 वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याशी मी डिस्कस करत होते काहीतरी त्याचे इश्यूज आहेत आईबाबांचे, तर तो मला सांगताना स्वतःला चिमटे काढत होता. बापरे. तर मी त्याला म्हटलं तू सेल्फ हार्म करतोस का राजा? तो बोलला हो, मी एकटा असलो की मी चिमटे काढतो. तशा प्रकारे त्याला तो पेन मधनं तो आनंद घेतो. बापरे. इमोशनल इटिंग. माझी एक क्लायंट आहे, ती गेली की अशी 1.5-2 लाखाची शॉपिंग करते. ती एकटी असते, तिला कोणी नाहीये, तर ती त्या शॉपिंग मधनं तिला म्हणते की तू वस्तूतनं आनंद नको शोधूस. ती एकदा घेतल्यावरती मग त्याचं नाविन्यच काही उरणार नाहीये. पण हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. सो म्हणून चक्रा हिलिंग तुम्ही करणं खूप 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 महत्वाचं आहे. बॅलन्स चक्र असेल ना, यू फील सेफ, यू फील सिक्युअर्ड. तुम्ही पैसे अगदी जिथे गरज आहे तिथे
बरोबर. नीड आणि ग्रीड मधला फरक तुम्हाला बरोबर. कळतो. सतसत विवेक बुद्धी आपली Correct. जागृत होते. की मला हे गरजेचं आहे, मी हे हम्म. वॉन्ट आणि नीड मधला फरक कळतो. हम्म. आणि तुम्ही बॅलन्स म्हणजे आयुष्य जगता, पण जिथे नाही म्हणायचे तिथे नाही म्हणता, जिथे जायचे तिथे तुम्ही जाता. सो बॅलन्स चक्राची ही लक्षणं आहेत. आता तुम्ही मूलाधार चक्र ब्लॉक असेल तर लाल रंग वापरायचा असं सांगितलं. खाण्यातनं, अंगावर आणि कपडे. हा त्याचबरोबर तुम्ही मंत्राचं म्हटलात, Yes. तर मंत्र नक्की कुठला आहे, तो हम्म. किती वेळा म्हणायचा, Okay. कधी म्हणायचा? रूट चक्राचा मंत्र आहे लम. हम्म. लम किंवा लंग असं दोन्ही उच्चार प्रत्येकाचं. लवर अनुस्वार आहे. लम किंवा लंग, हम्म. पण लम जास्त वापरतात लोक. काही नाही, अगदी सिम्पल आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. सिम्पल आहात तिथे जमिनीवर बसा, खुर्चीवर बसला तर क्रॉस पाय ठेवायचे नाही, सरळ ठेवायचे. अच्छा. आणि जस्ट पाईनचा जो एंड आहे तिथे फोकस करायचं. रेड कलरचं चक्र फिरते असं इमॅजिन करायचं. छान श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घेऊन डोळे बंद करायचे. तिथे ती एनर्जी आपण टाकतोय, पोचवतोय असा विचार करायचा. आणि एक करून दाखवते मी तुला. हो. तूही कर माझ्याबरोबर हो. वाटल्यास. डोळे बंद कर. आणि ही नॉर्मल मुद्रा केलीस तरी चालणार आहे. ओके. नो क्रॉस ठेवायचे नाहीत, पाय हो. सरळ ठेव. दीर्घ श्वास घे आणि लम म्हणायचंय. हा, ब्रीद इन. लम. Feel the energy inside and slowly open your eyes. मोठ्याने म्हणायचं आहे. हो. मला वाटलेलं मनात. मोठ्याने म्हणायचंय. अच्छा. सो ह्यानी काय होतं ते एकदा तू करून बघ पाहिजे हा, तर. ठीक आहे. क्लोज युअर आईज. आणि बेंबीच्या देठापासून श्वास सोडून म्हणायचंय. ब्रीद इन. लम. स्लोली ओपन युअर आईज. उघडले मी आधीच. कसं वाटलं? नाही हे- म्हणजे बरोबर आहे. हे जर सातत्याने केलं तर हो, जाणवते. हो, हो, मणक्याच्या जाणवते. खाली पर्यंत एनर्जी जाते जाते जाते. आणि हे का महत्वाचं आहे, कारण त्याला चालना कशी मिळणार? तुम्ही सतत माझा बॉस मला त्रास देतो, मला पैसेच येत नाहीत, पैसे, ही फिलिंग तुम्ही आत टाकताय, ती बाहेर कधी काढणार तुम्ही ती फिलिंग? ती अडकून गेली ना मग तिकडे. मग ती सतत पायलॉन होऊन 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 ती मोठी होते. तिकडचे ऑर्गन सुद्धा, आजार पण तसंच येतं. म्हणून तर हाडं आणि दातांचा प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतो. गुडघे दुखतात, पाय दुखतात, टाचा दुखतात बायकांच्या, कारण त्यांना पैशांची इन्सिक्युरिटी असते, पैशांबद्दल सतत विचार करता. सो इन्स्टेड ऑफ सेइंग की माझ्याकडे पैसेच येत नाहीत, बोला ना माझ्याकडे पैसे आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण जे बोलतो ते येतं. आपण जसे आहोत तेच आपल्याला आपण अट्रॅक्ट करतो. पण आपल्या नर्वस सिस्टमला ज्याची सवय झालेली असते तेच आपण अट्रॅक्ट करतो. सो तुमच्या नर्वस सिस्टमला लहानपणापासून जर पैशाला इन्सिक्युरिटीच असेल, लहानपण गरिबीत गेलं आणि 80% लोकांचं आपलं मिडल क्लासमध्येच गेलंय, तो पैशांशी तुमचं नातं कसं आहे? रूट चक्रासाठी मी थोडं जास्त ह्यासाठी बोलते, कारण रूट चक्र इज सो इम्पॉर्टंट. पण जगण्यासाठी पैसा लागतो, पैशाचा सोंग आणता येत नाही. सो तुम्हाला तुमचं पैशावर असलेलं रिलेशन आधी बघावं लागेल, की मला पैशाला घेऊन हॅपीनेस आहे का? पैशाला घेऊन ग्रॅटिट्यूड किती वेळा तू थँक्यू म्हणतेस सांग? 90% लोक पैसेच नाही पुरत, लाईटचं बिलच आलं, हा खर्च झाला, तो खर्च झाला. पण ज्याला काही बोनस येतो किंवा एक्स्ट्रा पैसे उरतात तेव्हा किती लोक म्हणतात की वाव, माझ्याच 5,000 वाचले. कृतज्ञता व्यक्त करा. शून्य ग्रॅटिट्यूड. म्हणजे कंप्लेंट करायची इतकी नर्वस सिस्टमला सवय झाली आहे की चांगलं काय कुठून टाकणार? आणि ते टाकलं तरी मग तुम्हाला त्याचा विश्वास नसतो. हा ठीक आहे, ते एक दिवसच झालं, पण प्रॉब्लेम येत. म्हणजे तुमचा फोकस इतका त्या प्रॉब्लेमवर आहे की तुमचा रूट चक्र कसा ओपन होईल? बरोबर. आता तो जो मंत्र तुम्ही आता सांगितला, Yes. तो किती वेळा म्हणायचा? मिनिमम 7 वेळेला. सकाळी, संध्याकाळी? सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही करू शकता. अच्छा. आणि 7 वेळेला नाही जमलं तर ऍटलीस्ट प्रत्येक चक्राचा जो बीज मंत्र आहे तो किमान 3-3दा तरी करा. अच्छा. आणि मी सांगते तू 1-2 महिना कर, तुला फरक जाणवेल. 1-2 महिन्यात फरक जाणवेल. चेंजेस दिसायला लागतील. हा, सुरुवात होईल, हळूहळू चेंजेस दिसायला. येस. ठीक आहे. आता हे झालं मूलाधार चक्राचं. Yes. आपण Yes. त्याच्या समस्या पाहिल्या, Yes. उपाय पण त्याच्यावर Correct. पाहिला. आता त्याच्यावरचं सेक्रल चक्रा, स्वादिष्टान चक्रा. बेंबीच्या 2 बोटं खाली असतो हा अच्छा. चक्रा. हम्म. आता ह्याचं मेन फंक्शन आहे रिलेशनशिप, नातेसंबंध. क्रिएटिव्हिटी, बरोबर. पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिलेशनशिप. अग्रेसिव्ह म्हणजे नवरा बायकोंमध्ये जे वाद होतात, हम्म. कधी भांडण, कधी हे. इमोशन्स, हम्म. खूप सारे इमोशन्स. आणि
प्रोडक्शन एरिया आहे ना तो, तिथे आपलं युट्रस आहे, ओव्हरीज बरोबर आहे, आहे. तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तिकडे आहेत. तर हा. मेन त्याचं काम आहे सेक्रल चक्राचं, दॅट इज युअर क्रिएटिव्हिटी, सेल्फ एक्सप्रेशन आणि तुमचे इमोशन्स. सो जर तुमचा सेक्रल चक्रा ब्लॉक असेल, जो माझा होता, हम्म. खूप वर्ष इमोशन्स दाबून ठेवतात जी लोक, हम्म. किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या असतात लहानपणामध्ये की ज्या तुम्ही नाही विसरू शकत. ओके. ओके. किंवा घरी वातावरण तुमचं खूप स्ट्रिक्ट असतं, तुम्हाला एक्सप्रेस नाही करता, तुम्हाला इमोशन्स एक्सप्रेस करता येत नाहीत, हम्म. त्या तुम्ही दाबून ठेवता. हम्म. मग तू कधी विचार केलास का की हे सगळे फिलिंग्स आणि इमोशन्स आपण दाबून ठेवतो? हम्म. हा, बरेचदा की नातं टिकायला पाहिजे हम्म. किंवा भांडणं नको व्हायला म्हणून आपण हे सगळं दाबतो. तर बरोबर. दाबलेलं जातं कुठे? चक्रांमध्येच जातं, आतमध्येच जातं ना. हम्म. आणि मग सतत इफ यू आर फिलिंग की मला बोलताच येत नाही, मला बोलताच येत नाही, मला बोलतो, जो थ्रोट चक्र टोटली ब्लॉक, मग तुला बापरे. कधी बोलताच येणार नाही. यू नेव्हर स्पीक फॉर युअर सेल्फ. हम्म. तसंच जेव्हा तुझे इमोशन्स सतत तू दाबून ठेवते, जेव्हा मन मारतेस तू, हम्म. ओके, सतत की जाऊ दे ना, मी नवऱ्याचं आधी करते मग मी मला, आणि ही बायकांची घाण सवय आहे हो. की आधी कशाला सेल्फ सॅक्रिफाईस करायचं. एका लेवलपर्यंत ठीक आहे, मी ही करते, पण मी उपाशी राहून तुला भरवणार नाही. एक पोळी तर मी अर्धी तुला देईन, अर्धी मला खाईन, याच्यात स्वार्थीपणा नाही, कारण उद्या पोळी करायला मी जिवंत पण पाहिजे ना. तर तुलाच दिली, मी कुठून राहणार आहे. सो बरोबर. मला असं वाटतं की तुम्ही ना बॅलन्स्ड वे मध्ये राहायला पाहिजे. स्वतःचाही विचार करायला पाहिजे. दॅट इज नॉट सेल्फिशनेस. हम्म. इथे म्हणतात की मी सॅक्रिफाईस केलंय म्हणजे मी देवी. नो, दॅट इज फुलिश. मी तुलाही काहीतरी देईन, अर्धी पोळी, मीही अर्धी पोळी खाईन, आणि आपण परत उद्याचा दिवस बघू आणि परत अर्धी पोळी खाऊन तिसऱ्या दिवशी 2 पोळ्या कशा आणता येतील, ह्याच्यासाठी काय काम करायचं ह्याच्यावर चर्चा करू. बरोबर. काय करायचं सॅक्रिफाईस. सो हे जेव्हा सतत पायी लावून होतं ना, हम्म. फाईल कशी एकमेकांवर एक 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 असं थप्पी जमते ना, इमोशन्सचं पण तसंच होतं, ते चक्रावरती लोड येतो. मग जर तुमचा सेक्रल चक्रा ब्लॉक असेल हम्म. तर तुम्हाला युट्रसचे आजार होतात, ओके. ओव्हरीजचे आजार होतात, गर्भाशयाची संबंधित आजार Correct. बायकांना जे होतात. पीसीओडी, पीसीओएस, एंडोमेट्रियोसिस, अरे बाप. फायब्रोसिस, इवन कॉन्स्टिपेशन. बाळ व्हायला जे अडचणी ते हो, पण या चक्राशी हो, संबंधित. हो. कारण बहुतांश आताचं जो एक माझं ऑब्झर्वेशन आहे, जे माझ्याकडे क्लायंट येतात त्या बेसिसवर मी सांगते, आणि ऑफकोर्स अभ्यास, आत्ताच्या मुलींमध्ये फेमिनिन एनर्जीपेक्षा मॅस्क्युलिन एनर्जी जास्त आहे. ओके. त्यामुळे हे थोडंसं क्लिअर करा. सो आपलं स्त्रीत्व जे आहे, हा. म्हणजे फेमिनिझम, हा. ते कुठेतरी आपण मॉडर्न, हम्म. पैसे कमवायचे, करिअर करायचंय, हम्म. मी पण आहे, हम्म. किंवा मला नवऱ्याकडे नाही मागायचे पैसे, हे थोडंसं जास्त झाल्यामुळे आपली फेमिनिझम जी आहे हम्म. ते कुठेतरी दबलं गेलं आणि मॅस्क्युलिन एनर्जी हवी झाली त्याच्यावर थोडीशी. हम्म. त्यामुळे काय झालंय की बायका मल्टीटास्कर आहेत ना, हम्म. आपण सगळ्या मल्टीटास्क करतो, पण त्याच्यामध्ये आपण थकतो पण, हम्म. पण आपण ते थकणं पण ऍक्सेप्ट नाही करत. बरोबर, मान्य नाही करत. मग ते कुठेतरी कमीपणा येतो. प्रूफ करायचं असतं आपल्याला की हा. हम भी कुछ कम नाही. बरोबर. आणि हे खूप नंतर कळतं, म्हणजे काही बायका मे बी ऑफेंड होऊ शकतात, बट हा. त्याचा अर्थ तसा नाहीये. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की इतकंही तुम्ही स्वतःला सॅक्रिफाईस करू नका की तुमचं थकणं सुद्धा तुम्हाला जाणवत नाहीये, हम्म. कारण ते इमोशन स्ट्रॉंग आहे. सी, जे मॅस्क्युलिन एनर्जी हाय जी आहे ह्याच्या मागचं हे आहे की मी स्ट्रॉंग आहे. हम्म. ठीक आहे ना, वल्नरेबल असतं तरी चालेल, होऊया ना वल्नरेबल, पण हम्म. होऊया कधी कधी वीक, चालेल. ते त्याने तुम्ही काय फेल्युअर नाही होणार आहात. हम्म. पण सतत तो जो एक चेहरा घेऊन फिरणं जे आहे, प्रेशर घेऊन फिरणं. काही गरज नाही, आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेक्रल चक्रावर होतो. हम्म. की तुम्ही आराम करा ना, पिरियड्समध्ये करा ना आराम 4 दिवस, काही गरज नाही आहे जायची. पूर्वीची पद्धत मला आत्ता वयाच्या 47 वर्षी कळते की ती खरंच अगेन उपयोगी. प्रत्येक गोष्टीचा ना अतिरेक झाल्यामुळे त्या गोष्टी बरोबर. बदनाम झाल्या असं मला वाटतं. हम्म. की ते 4 दिवस त्या बाईला आराम होता. हम्म. आता ते छुवाछात, ते नंतर ते दॅट हो, वॉज त्याचा अतिरेक झाला की इकडे हात नका कुठल्याही लावू अति तिथे माती होणारच आहे. हा. पण ती कॉन्सेप्ट किती छान होती की 4 दिवस त्या बाईला जर पिरियड्स आहेत तर जे हातपाय दुखतात, हम्म. तिला विकनेस असतो, तर तिने काही करू नये, पण ते फार चुकीच्या अर्थाने घेतलं. आणि आता काय होतं की बायका, काय इन्क्लुडिंग मी, पिरियड्समध्ये शूटिंग करणार, हे करणार, ते करणार, कोणाला दाखवायचं आहे? अल्टिमेटली आपण थकतो, आपले पाय दुखतात. हम्म. बरं, तो त्रास जो होतोय तो सांगताही येत नाही कोणाला. ओके. आणि मग तो राग निघतो मुलांवर किंवा नवऱ्यावर. मग ते तुमचा सेक्रल चक्र तुमचा वीक व्हायला लागतो. मग त्याच्यामुळे तुमच्या सेक्शुअल लाईफवरतीही परिणाम होतो. हम्म. बरेचदा सेक्रल चक्र तुमचा ब्लॉक्ड असल्यामुळे सेक्शुअल लाईफ इज व्हेरी बॅड, कारण की तुम्ही इतके थकून जाता
आजकालच्या पिढीमध्ये मुलं नाहीये 35-40 झाले तरी मी विचार करते माझी मुलगी आता 19 वर्षांची आहे, मी खूप लवकर लग्न केलं, खूप लवकर माझी रिटायरमेंट आता जवळ आली आहे. पण तो जो पॅटर्न होता ना तो खूप परफेक्ट होता. म्हणजे जर तुला इफ यू ॲडमायर अँड रिस्पेक्ट युअर फेमिनिटी, तू जर तुझ्या स्त्रीत्वाला पूजतेस आणि निसर्गाचा एक भाग म्हणून तुझं इथे जन्माला आली आहे आणि निसर्गाचा एक टप्पा एक सर्कल पूर्ण करायची तुझी इच्छा असेल तर यू कॅन हॅव अ बेबी. जर तुला ती इच्छा नसेल आणि तुला जास्त वेगळंच काहीतरी करायचं असेल, अगेन इट इज कर्मा, तो अगेन वेगळा टॉपिक आहे, पण मग देन यू कॅन लिव्ह युअर लाईफ. पण मला असं वाटतं की तुला कम्प्लिशन जर हवंय तर ही प्रोसेस आहे आणि तुला वेगळ्या प्रकारची कम्प्लिशन हवी असेल तर ती वेगळी प्रोसेस आहे. पण त्या सगळ्यांमध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सेक्शुअल चक्राकडे लक्ष द्या. आणि ते जर ब्लॉक असेल, सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात, PCOD, PCOS, फायब्रॉइड्स, जेवढे गायनॅक इश्यूज आहेत ते तुमचे सेक्शुअल चक्रा ब्लॉक असल्यामुळे होतात. ऑरेंज कलर जास्तीत जास्त वापरायचा. ओके. तो ओव्हर जेव्हा असतो तेव्हा मग तुम्ही सेक्स ॲडिक्ट होऊन जाता. अरे बापरे. किंवा तुम्ही खूप जास्त रिलेशनशिपमध्ये अडकत जाता, टू इमोशनल, टू मच इन टू दॅट. किंवा मग खूप जास्त भांडण होतात तुमची. क्रिएटिव्हिटी पण आहे. तो तुमचं सेक्शुअल चक्र ब्लॉक असेल तर तुम्ही खूप टॅलेंटेड असाल पण तुमची क्रिएटिव्हिटी बाहेरच येत नाही बिकॉज ते ब्लॉक आहे. आणि जर तो ओव्हर असेल चक्रा ऍक्टिव्ह तर तुम्ही इतकं पुढे 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 पुढे, काही काही लोक असतात ना खूप पुढे पुढे करतात, त्यांचा सेक्शुअल चक्र ओव्हर ऍक्टिव्ह असतो मोस्ट प्रॉबेबली जेव्हा चेक करतो तेव्हा. तर तो बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलर खाण्यातनं तुम्ही वापरा किंवा अंगावर कपडे घाला. बेस्ट तर मी चादर सांगते, 7 चक्राची चादर येते, ती शोधा आणि ती घेऊन झोपा. नाहीतर मग अशा 7 रंगाच्या 7 बेडशीट्स ठेवू शकता. अगेन बेडशीट ती एनर्जी देते, कलर. किंवा काही नाही तर एकदम सिम्पल सांगू का, एक पेपर घ्या, 7 चक्राचे 7 कलर्स आहेत ते पेंट करा अशा लाईनीने आणि ते रोज 5 मिनिटं बघा. सो प्रत्येक रंगाची एनर्जी तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये जाईल. इव्हन तुम्ही कलरफुल बॉटल, आजकाल काचेच्या बाटल्या येतात, ऑरेंज, ब्लू, ग्रीन, येल्लो, तशा बाटल्या, पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचा कोणता चक्रा ब्लॉक्ड आहे. सो या चक्राला जर ओपन करायचं असेल तर वम, WAM, वम असं म्हणायचं आहे. बेंबीच्या 2 बोटं खाली हात ठेवायचा आणि वम म्हणायचं. जसं मी रूट चक्राचं करून दाखवलं तसं रूट चक्राचं 3दा, हे 3दा वम असं म्हणायचं. ओके, ठीक आहे, ट्राय करते. हो, येस. डोळे बंद कर, बेंबीच्या 2 बोटं खाली हात ठेव, ब्रीद इन, ब्रीद आउट करताना वम म्हण. वम. बरोबर. येस. सो अशा पद्धतीने 3दा 7 वेळेला केलं असं उत्तम रिझल्ट आहे. पण ऍटलीस्ट 3दा तरी करा, सुरू तर करा. ओके, है ना. म्हणजे ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी 3 पासून करा. 7 म्हटलं की म्हणजे लोकांना लगेच वेळ नाही वगैरे वगैरे. आणि युट्यूबला खूप आहेत व्हिडिओ, कुठलेही एक लावा आणि सुरू करा. सुरू करा. आता मणिपुरा चक्र, येल्लो कलर. मणिपुरा चक्र इज ऑल अबाउट बॅलन्स. ओके. मणिपुरा चक्रामध्ये सेल्फ, इगो या गोष्टी येतात. अहंकार ज्या लोकांना जास्त असतो. सो ब्लॉक असेल तर त्यांना कोणी येऊन काही बोलून जातं. तो ओव्हर ओपन असेल, ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर मीच सगळं, म्हणजे मीच देव, मी होते म्हणून झालं, माझ्यामुळे, मी मायसेल्फ. दॅट इज युअर बॅलन्स, दॅट इज युअर मणिपुरा चक्रा. येलो कलरचा असतो तो. जर तुमचा ब्लॉक असेल तर तुम्हाला ज्यांना गॅसेस होतात किंवा ऍसिडिटी होते तर ते आजार तुमचा मणिपुरा चक्रा ब्लॉक असेल तो होतं. कारण तुम्ही अगेन त्याला क्लीन करत नाही तर मग ते इमोशन्स कुठे इतके साठवलेले ते मग आजूबाजूला जाणार ना, त्याचे फ्रिक्वेन्सी, एव्हरीथिंग इज एनर्जी, ते फ्लो होतच राहणार. सो तुम्हाला मणिपुरा चक्र जर ओपन करायचा असेल तर येल्लो कलरचे कपडे तुम्ही जास्तीत जास्त घाला. इवन आहे ना की मला जर उठून दिसायचं, तर काही काही लोकांमध्ये कॉन्फिडन्स कमी असतो, काही काही लोक बाहेर जाऊन बोलायला घाबरतात किंवा स्टेज फिअर आहे. सो दॅट इज युअर मणिपुरा चक्रा. आणि काही काही लोकांना खूप इगो असतो आणि काही काही लोकांना खूप की माझ्याशी पानच हलणार नाही. सो हे ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यावरती असतं. त्यामुळे तुमचा मणिपुरा चक्रा तुम्हाला जर ओपन करायचा असेल तर अगेन येल्लो कलरचं फूड, डाळी जास्त खा, केळी तुम्ही खाऊ शकता, येल्लो कलरचे कपडे जे आहेत ते तुम्ही घालू शकता. आणि मला असं वाटतं मणिपुरा चक्रा इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की तुमचं कॉन्व्हर्सेशन, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं म्हणणं लोकांना जर पटवून द्यायची क्षमता तुमच्यात नसेल तर तुम्ही कसं व्यवहार करणार पुढे. त्यामुळे मणिपुरा चक्रा इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू
फील मायसेल्फ ॲट अ बॅलन्स्ड लेवल, की मी अति पण करत नाही आहे आणि मी करतच नाही असंही करत नाही आहे. सो मला डिसिजन घेता यायला पाहिजेत, माझं म्हणणं लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या मांडता आला पाहिजे मला, आणि मी काय सांगते ते कळलं पाहिजे, नाही तर चुकीचा अर्थ लोक समजून घेतील. त्यामुळे हा बॅलन्स ठेवणं इथे खूप गरजेचं असतं. सो मणिपुरा चक्र जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर बेंबीच्या 2 बोटं वर हात ठेवायचा आणि रम म्हणायचं. रम रम. रम म्हणतेस एकदा? एक हा? चालेल. चालेल. हात ठेव बेंबीच्या 2 बोटावर, दीर्घ श्वास घे आणि तिथून बेंबीच्या देठापासून तसा रम असा यायला पाहिजे आवाज. थ्रो. रम. बरोबर. येस. हे करताना कसं वाटतंय तुला? व्हायब्रेशन Vibration जाणवतात जाणवतात? त्या मंत्राने. येस. तर मग येल्लो कलरचं चक्र ते फिरतंय असं बघायचं, Okay. इमॅजिन करायचं. आतले डोळे ओपन करायचे या वेळेला. जसे बाहेर बघायला बाहेरचे डोळे हा. आहेत तसं डोळे बंद केले की आतमध्ये बघायचं की काय चाललंय. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट चक्र, हार्ट चक्र. हृदय. हृदय तुटतं, आनंद होतो, दुःख होतं, जे फिलिंग्स जे आहेत आपण नाही म्हणतो की यहाँ पे लग गई यार, दिल पे लग गई. सो हार्ट चक्र, अनाहत चक्र. अनाहत चक्र. येस. अनाहत चक्र खूप इम्पॉर्टंट आहे आणि तसं पाहायला गेलं तर ते सेंटरला आहे. खालती 3 चक्र, वरती 3 चक्र आणि हे सेंटरला आहे. तसं सेंटर चक्र आणि ह्याचा कलर ग्रीन आहे. ओके. खूप छान चक्र आहे हा. पण जर तुम्ही तो ब्लॉक करून ठेवलात, जर तुम्हाला लहानपणी प्रेमाला घेऊन काही गोष्टी, आईबाबांची भांडणं किंवा अल्कोहोलिझम किंवा आईबाबांमध्ये मारामारी किंवा फ्रेंड्सने तुम्हाला काही अब्यूज केलंय, बुली केलंय, तर ते सगळं तुम्ही आतमध्ये साठवून ठेवता. त्यामुळे काय होतं की प्रेमाला घेऊन तुमच्या ना खूप वेगळे कॉन्सेप्ट्स आणि अझम्पशन्स तयार होतात आणि त्यामुळे ना तुमचा चक्र ब्लॉक होतो. तुम्ही ओपनली प्रेम नाही करू शकत, तुम्ही भीता, तुम्हाला भीती बसते. फिअर, मेन हार्ट चक्राचा ब्लॉक असेल तर फिअर ऑफ लव्ह, फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ इंटिमसी, फिअर ऑफ अफेक्शन, फिअर ऑफ क्लोजनेस. मे बी आईबाबांचा डिवोर्स बघितला असेल, मे बी मित्रांनी कोणीतरी बॅकस्टॅप केलं असेल, त्यामुळे ना ते एकदम शेलमध्ये जातात. त्यामुळे अशी अबोल लोक असतात बघ, किंवा त्यांचं खूपदा हार्ट ब्रेक होतं, असे सिरीजमध्ये हार्ट ब्रेक होतात, बॅकस्टॅब होतं, त्यांचं हार्ट चक्र बंद होतं. एका पॉईंट नंतर ते फीलच नाही करत काही आणि दॅट बिकम सो 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 पेनफुल आणि डिफिकल्ट की जर तुमचा हार्ट चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला सुसायडल थॉट्स येतात आणि बरेचदा असं केसेस पण पाहिलेले आहेत की अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कारण की तुम्ही एक्सप्रेसच नाही करत ना, तुम्ही ते शटडाऊनच करता ना. आणि म्हणून हिलर्स आणि थेरपिस्ट, काउन्सिलर ह्यांची गरज का असते की फक्त इंजिनियर डॉक्टर होऊन नाही ग तुम्ही जगू शकत. तुमचे इमोशन्स, हे बघ, एव्हरीथिंग इज इमोशन. सॅलरी मिळाली की काय होतो? आनंद. प्रमोशन मिळाला नाही तर काय होतं? दुःख, इमोशन. तुला भूक लागली तर काय? यू फील हंग्री, इमोशन. तुला झोप आली तर काय वाटतं की आता मस्त एसी लावते आणि छान रिलॅक्स, इमोशन. एव्हरीथिंग इज इमोशन. सगळ्या गोष्टी भावनांशी जोडलेल्या आहेत. करेक्ट. कारण की भावना नसतील तर हाऊ यू आर यू अ रोबोट? वी आर नॉट रोबोट. आपण माणसं आहोत, आपल्याला फिलिंग्स आहेत, आपल्याला नाती हवीत. वी आर सोशल बिईंग्स. पण मग सोशल बिईंग आपल्याला आहोत आणि आपल्याला जर लोक हवी आहेत, सहवास हवा आहे, तर मग ती कला पण आपल्याला यायला पाहिजे ना. लोकांना खुश करण्यापेक्षा आधी आपण आपल्याला किती ओळखतो, आधी आपल्याशी तर ओळख होऊ दे. आपण फक्त, तू एक नोटीस कर, आपण फक्त पीपल प्लीजिंग करत असतो. बरोबर. मी किती छान, माझ्याबद्दलच छान बोललं पाहिजे. पण माझ्याबद्दल छान बोलण्यासाठी मला माझ्याबद्दल छान वाटतंय का? ते छान का वाटत नाहीये? कारण आतमध्ये ब्लॉकेजेस आहेत. मग ते चक्र मी कधी बघणार? मला बाहेर एक्सरे मध्ये काय दिसतं तुम्हाला? मग सांगतो ये हड्डी टूटा है, ये हेअरलाइन फ्रॅक्चर है, ये ऐसा ऐसा हो गया है. मग तुम्हारे अंदर भी वो चक्राचं तसं झालेलं आहे. मग त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याला काही औषध नाहीये. त्याला अध्यात्मामध्ये मंत्र, की तुम्ही जितकं डिवाइनशी कनेक्ट होता, म्हणजे असं मी एकीकडे वाचलंय की जेव्हा तुम्ही पाठीचा कणा ताठ करून बसता तेव्हा युनिव्हर्सल एनर्जी त्या चॅनलमधनं ऍक्च्युली पास होऊ शकते. म्हणून आपल्याला स्ट्रेट बसायचं असतं आणि तुम्हाला जंगलात जायची गरज नाही. हे घर बसल्या करू शकता तुम्ही. त्यामुळे हार्ट चक्र खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही कुठेही, डिप्रेशन, यू फील डिप्रेस, लोनलीनेस. खूप लोक एकटी राहतात हल्ली, त्यांना माणसं नको आहेत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलाय. पण तो आलेला अनुभव ही रियालिटी नाही आहे, कारण पुढचा प्रत्येक क्षण एक नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे. सो त्या अनुभवातनं धडा शिका. माणसं नका तोडू, प्रेमावरचा विश्वास नका घालू, कारण एक त्या अनुभवानी अख्खं जग तसं होणार नसतं.
माणसं कुठे चुकतात, अनुभवाला आता मी ना प्रेमातच नाही पडणार, अरे पड ना चालेल ठीक आहे, पण आता त्या चुका जिथे त्या केल्या होत्या त्या न करता तुझा लेसन शिकून मग तू नवीन हे कर, पण त्याआधी स्वतःला हील कर, नाही तर मग रिबाउन्स इफेक्ट होतो. बरोबर. ओके, सो तुमचा हार्ट चक्र बंद असेल तर हार्ट अटॅक, लंग्स, त्याच्यानंतर बघ पुरुषांना जास्त हार्ट अटॅक येतो प्रमाण कम्पॅरिझनमध्ये, बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. बायका एक्सप्रेस करत नाहीत म्हणून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर व्हायचं प्रमाण आहे, आणि पुरुष एक्सप्रेस करत नाही कारण आपल्याकडे म्हणे ना पुरुष रडत नाहीत आणि रडले तर म्हणतात बायकांसारखे रडतात, का रडतात, पण मला तर ही म्हण पण पटत नाही. बायकांसारखे रडतात म्हणजे बायका दॅ सो ब्युटिफुल अँड दॅर मॅजिक ऑफ क्रिएशनची एक मॅजिक आहे बाई. आणि बाई जेव्हा रडते ना दॅट इज द प्युरेस्ट फॉर्म. डू यू नो दॅट? मी एक वाचलं एकीकडे की जेव्हा बाई रडते ना तर ती प्युअर आहे, ती घाबरत नाही आणि लाजत नाही रडायला. तिचे इमोशन्स ती दाखवते. करेक्ट. आणि इमोशन्स दाखवणं, भूक लागल्यावर तू जेवण मागतेस ना, शॉपिंग करायला जाताना तू मग वाईट वाटलं तर रडणं हे काय, इट्स नॉट अ बॅड थिंग. बरोबर. दॅट शोज युअर सो प्युअर. याचा अर्थ असा नाही की तू सतत रडत बसशील, जेव्हा वाईट वाटतं तेव्हाच रड, पण तुम्ही एक्सप्रेस करा. पुरुष लोक नाही एक्सप्रेस करत की अरे मैं मर दूं, मैं कैसे रो, क्यों यार, भूक लगती है, सब कुछ होता है तो आंसू भी आते, बुरा भी लगता है. ते एक्सप्रेस करत नाही तर सगळं हार्टमध्ये साठवलं जातं आणि मग त्या हार्टवर प्रेशर येतो, ते चक्र ओपन होत नाही ना, त्यामुळे काय होतं की तुमचा हार्ट चक्र वीक व्हायला लागतो, मग तुम्हाला हार्टचे डिझीज, हाय बीपी, लंग्सचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर मग काय म्हणतात ना, अति सगळीकडे करतात, अरे मी बेस्ट टू, किंवा मग मल्टिपल अफेअर्सच असतील, किंवा मग कळतच नाही कुठे थांबायचं आहे, देतच राहतात. एम्पॅथॅटिक लोक, एम्पॅथ्स जे असतात, प्रत्येक इमोशन्स मध्ये वाहत जाणार, ते सगळ्या इमोशनमध्ये वाहवत जाणार, त्यांना नाही माहिती कुठे फुल स्टॉप टाकायचा आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा हार्ट चक्र बॅलन्स राहणं गरजेचं आहे. कसा करायचा? त्याचा रंग आहे ग्रीन कलर आज तू घातलाय, तुझा हार्ट चक्र तसाही बॅलन्स्ड आहे. मी हे खूप बेसिक लेवलचं सांगते कारण आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं, याच्यामध्ये अजून डीप नॉलेज आहे, डीप गोष्टी आहेत, मुद्राज आहेत, किंवा प्रत्येक चक्राचं क्लिनिंग कसं करायचं स्वतः, ते खूप वेगळी प्रोसेस आहे. आता चक्र पूर्ण झाले ना की बोलू, मी तुम्हाला विचारणारच आहे की म्हणजे साधे प्रॉब्लेम असतील जे लोक घरी करू शकतात तर आपण त्याबद्दल बोलतो, पण जेव्हा इश्यू खूप सिरियस असतात तेव्हा ते अंडर गायडन्स झालं पाहिजे. अंडर गायडन्सच झालं पाहिजे ते, कारण हे आपण जे इथे येऊन बोलतो ना पॉडकास्टमध्ये कविता, हे खूप एक बेसिक जनरल नॉलेज स्प्रेड व्हावं, अवेअरनेस स्प्रेड व्हावा म्हणून असतं. पण आता कदाचित जेव्हा तू येतेस माझ्याकडे किंवा अजून कोण येतं, त्याचे इश्यूजच्या हिशोबाने मला ते क्लीन करावं लागतं, त्याच्यामध्ये खूप लेअर्स असतात. त्यामुळे हे फक्त एक बेसिक अवेअरनेस साठी आपण बोलतो. जसं डॉक्टर पेशंट बगून औषधं देतात त्याप्रमाणे, डोकं दुखलं म्हणून सॅरेडॉन आहे, पण आता कदाचित डोक्यात काही गाठ असेल, काय असेल, तर यू हॅव टू सी अ डॉक्टर. सो हे बघून तुम्ही बेसिक करू शकता प्रॅक्टिसेस, पण ह्यानी रिझल्ट आला नाही म्हणजे हे बकवास आहे असं नाही. तुम्ही जसं MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, MS डॉक्टर, स्पेशलाइज, एक नॉर्मल BA आणि एक PhD, जो फरक आहे ना, तसं आहे की इथून तुम्हाला जनरल नॉलेज डेफिनेटली मिळेल. हे केल्याने फरक पडायला लागेल, पण तुम्हाला इन डेप्थ जायचं असेल तर तुम्हाला हिलरकडे जावंच लागेल, कन्सल्टेशन घ्यावं लागेल. सो हार्ट चक्र हील करायला तुमचा जो रंग आहे तो ग्रीन आहे, आणि यम नावाचा मंत्र, यम पण म्हणतात, काही ठिकाणी यंग पण म्हणतात, म आणि ग. आता वेगवेगळे टीचर्स असतात, जसं वेगवेगळ्या टीचरची पद्धत असते शिकवायची, पण जे मी जे शिकली आहे ते लम आणि लंग दोन्ही शिकलेली आहे. सो हार्टवर हात ठेव, तू दीर्घ श्वास घे आणि यम म्हणायचे जोरात, यम. आणि हे जेव्हा करशील ना तेव्हा फील करायचं आणि चेहऱ्यात स्माइल ठेवायची, कारण आपण छान क्लीन करतोय ते. ओके, आता आपण येतोय आपल्या थ्रोट चक्राकडे. थ्रोट चक्रा इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपण जर थ्रोट चक्रा ब्लॉक असेल तर बोलणारच नाही, पॉडकास्टच होणार नाहीत. मला असं वाटतं जे पॉडकास्टर असतील त्यांचे थ्रोट चक्रा खूप, माझं तर खूप जास्त ओपन आहे. विशुद्धी चक्र, करेक्ट. त्याचा रंग आहे ब्लू. ओके, आता थ्रोट चक्रा जर तुमचा ब्लॉक असेल तर तुमचा आवाज एकदम बारीक, कापरा, बोलू की नको बोलू, मी बोलल्यावर काय होईल, नको मी बोलतच नाही, जाऊ दे, भीती, तणाव, प्रेशर, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतील, मग बोलायचंच. किती बायका किंवा किती पुरुष बोलतच नाहीत, नॉट बिकॉज दे आर नॉट गुड टॉकर,
बट दे हॅव फिअर ऑफ कम्युनिकेशन. बरोबर. मे बी लहानपणी स्टेजवरती गेल्यावरती कधीतरी काहीतरी पडलं असेल, मग भीतीने गेलं असेल, किंवा आईबाबांचा दरारा असेल, बोलायची त्यांना परमिशन नसेल, किंवा मित्रांमध्ये खूप जास्त बुली झालेले असतील, किंवा असं काहीही तुम्हाला लहानपणाचे अनुभव आलेले असतील ज्यांनी तुम्हाला ना बोलायचीच भीती. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला थायरॉइड, मेन जे थायरॉइड ज्यांना होतो त्यांचा थ्रोट चक्रा ब्लॉक्ड असतो. खांदे, इव्हन स्पॉन्डिलायटिस, फ्रोझन शोल्डर, हे सगळं थ्रोटच्या रिलेटेड आहे ना. तर तुम्हाला खूप बर्डन फील होत असतं. तुम्ही सतत ते असं आतमध्ये की मी स्ट्रॉंग आहे, मी करेन, माझ्यात सगळं आहे, हे जे करतो तेव्हा हा सगळा जो एरिया, कारण की प्रत्येक चक्राशी तुमचा ग्लँड्स आणि तुमचे ऑर्गन्स पण जोडलेले असतात. आणि ते जेव्हा तुम्ही क्लीन नाही करत तेव्हा त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ऑर्गन्सवर व्हायला लागतो. जसं रूट चक्राचं हाडांशी सांगितलं, सेक्रल चक्रांचं युट्रस, ओव्हरीज आहे, मणिपुराइज कॉन्स्टिपेशन आणि ऍसिडिटी, गॅसेस, ओके, कंट्रोल नाही ना. त्याच्यानंतर हार्ट चक्र तुमचे हार्ट आणि लंग्स आहेत. थ्रोट चक्र तुमचा थायरॉइड ग्लँड आहे. सो तुम्ही तो क्लीन नाही केला तर तुम्हाला थायरॉइड व्हायला लागतो. बायकांना मोस्टली थायरॉइड होतं, पुरुषांना फार कमी होतो, पण बायकांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मग तुमचं वजन वाढतं. ओबेसिटी इज अगेन व्हॉट, यू आर नॉट लेटिंग गो ऑफ युअर पास्ट. तुम्ही गोष्टी सोडून देत नाही, तुम्ही लेट गो नाही करत. ओबेसिटीचं मेन बायकांच्या हिप्समध्ये का, कारण हिप्समध्ये तुमचं पेन स्टोर असतं की तुम्ही ते सहजासहजी सोडत नाही. सो तुम्ही बोललातच नाहीत तर कसं कळेल, तर आतल्यात किती तुम्ही ती घुसमट जी आहे ती बाहेर कशी येणार. तुम्ही जेव्हा, आता मी समजा तुला असं इथे नाकावर रुमाल ठेवला, तू किती वेळ सस्टेन करशील. एका पॉईंट नंतर तू झटकशील, काहीतरी करशील आणि असं करशील ना. चक्रचं पण तेच होतं ना, सतत टाकतोय स्ट्रेस टेन्शन. अगं ते कधीतरी कुठेतरी सो आजारपणामध्ये येतं. मग ते आजाराचं रूप घेऊन ते बाहेर येतं सगळं. सो तुमचं आजारपण हे तुमच्या इमोशनशी जोडलेलं आहे. तर या पॉडकास्ट नंतर प्लीज तुम्ही एक डायरी घ्या, त्याच्यामध्ये लिहा की हो, मला पैशाला घेऊन इन्सिक्युरिटी आहे, माझा रूट चक्रा प्रॉब्लेममध्ये येणार आहे किंवा आहे, तर तो जर मला ओपन करायचा तर मला रेड कलर वापरायचा आहे आणि मला या गोष्टी करायच्या. तुमचं कॉन्व्हर्सेशन चेंज करा स्वतःबरोबरचं. हे हिलिंग इज सेल्फ वर्क. हिलिंग इज सेल्फ अवेअरनेस. जादू टोणा नाही आहे किंवा हे काय घालून ठेवते, ह्यानी काय होतं. कढईमध्ये तू सगळी भाजी तयार केलीस, लायटरच नसेल, कशी भाजी शिजेल. बरोबर. सो यू हॅव टू गिव्ह सम ॲक्शन फॉर सम रिॲक्शन फॉर सम रिझल्ट. म्हणजे तू परीक्षेला जरी गेलीस, पेन तर पाहिजे लिहायला. बरोबर. विदाउट पेन कसं लिहिणार. तो हे सगळ्यांची एनर्जी आहे, त्यांनी आपल्याला तशी बुद्धी होते आणि मग आपण त्याच्या गोष्टी आणतो ॲक्शनमध्ये आणि मग आपल्याला रिझल्ट येतो. इट्स अ चेन. बरोबर. सो तुमचा थ्रोट चक्रा जर बंद असेल, तुम्ही हे बोलणारच नाहीत. आणि तुम्ही जर एक जी म्हण आहे ना, कम बोलने वाले बहुत ही अक्कलमंद होते हे, बोला ना. म्हणजे आवाजच्या सवा नका बोलू, पण जिथे गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतं ते तर बोला. तुम्हाला बोलता येत नसेल, तुम्ही हिलरकडे जा, काउन्सिलरकडे जा. नाही येत तर मित्रमैत्रिणी आहेत, अगदीच नाही तर आरशासमोर उभ्या राहणी बोला. थ्रोट चक्रा ओपन व्हायला सगळ्यात बेस्ट रेमेडी इज मिरर वर्क आणि निळ्या रंगाचे कपडे घालून. तुम्ही जेव्हा निळ्या रंगाचे कपडे घालता आणि इवन तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूजनं जाता, कम्युनिकेशन आहे ना, तर ब्लू कलर वापरा. तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाईल. अच्छा. ओके. आणि जेव्हा तुमचा थ्रोट चक्रा ओपन अति असतो, मला असं कधी कधी वाटतं माझा आहे तो, पण ॲज अ प्रोफेशन त्याचे मी बोलले नाही तर लोकांना कळणार नाही. तर तुम्ही अति बडबडता किंवा तुम्हाला कधी कधी कुठे थांबायचं हे कळत नाही, किंवा बरेचदा तुम्ही बोलता आणि लोक तुम्हाला चुकीच्या अर्थाने घेतात. असं पण होतं बऱ्याच जणांचं की मी असं बोलले पण त्याचा अर्थ हो, करेक्ट. खूप बोलण्याच्या नादामध्ये त्यांना कळत नाही की ते काय बोलून गेलेत. सो त्यामुळे थ्रोट चक्रा तुमचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ब्लू कलर आहे त्याचा आणि त्याचा मंत्र आहे हम. HUM हम. ओके. सो काय करायचं, थ्रोट चक्रावर हात ठेव, इथे श्वास घे, हम. एकदा करून बघू. येस. हम. इथे व्हायब्रेशन जाणवतात त्या मंत्राने. कारण तू आज फर्स्ट टाइम करतेस, तर आता जेव्हा तू अवेअरनेसमध्ये येऊन करशील तेव्हा यू फील सो गुड. एकदम डोकं शांत होऊन जातं.
म्हणजे असं वाटतं नको बाहेरची दुनियाच नको, आपण बरं, आपलं जग बरं, आपलं आतलं विश्व बरं, ब्रह्मांड आतमध्येच आहे, त्याच्यामध्येच एन्जॉय करा. सो हे ओपन करायला तुम्ही ब्लू कलर वापरा तुम्ही. आता थर्ड आय चक्र आहे, ह्याचाही ब्लू कलर आहे. ओके. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आज्ञाचक्र ज्याचा ब्लॉक असतो त्याला दूरदृष्टीच नसते, प्लॅनिंग नाही, पुढे काय करायचं फ्युचर प्लॅनिंग नाही, किंवा एक ठरवतो ना आपण गोष्टी, किंवा एक क्लॅरिटी असते, एक कंपोजर असतं, की आता जसं मला आज इथे यायचं होतं शूट करायला, तर मी कालपासूनच प्लॅनिंग केलं होतं, 1 महिन्यापासून रादर आपलं प्लॅनिंग होतं की आपण हे करायचंय किंवा ते करायचंय, मग डेट ठरवतो. सो माझं हेच ओपन आहे म्हणून मी एवढं ठरवू शकते. बरेचदा लोक असतात, ए मी येते उद्या 10 मिनिटांनी, ए नाही गो कदाचित ना माझं असं असं झालंय मी नाही येत, ए ऐक ना कदाचित मी येऊ शकते, हा परत 1 तासांनी, ए नाही गो मला नाही. कन्फ्युजन. बरोबर. ज्यांचं आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र ब्लॉक्ड असतो ते अतिशय कन्फ्युजनमध्ये स्वतःही असतात आणि सगळ्यांना घालतात. त्यांना दूरदृष्टी नाही, त्यांना प्लॅनिंग नाही, त्यामुळे त्यांना मी आजच्या नंतर 5 वर्षांनी कुठे असेन, 5 वर्षांनी तर सोड 5 आठवड्यांनी कुठे असेन. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्याकडे नियोजन नसेल तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. बरोबर. ओके. त्याच्यामध्ये माझे बरेचसे क्लायंट म्हणतात, काय प्लॅनिंग करायचंय, क्या फ्यूचर प्लॅनिंग करना है, क्या जरूरत है, कल को हम नहीं रहे तो, अरे बट कल को तुम रहे तो. बरोबर. लोक पैसे सेव्ह नाही करत. ओके. माझ्याकडे खूप क्लायंट येतात, अरे उडाव. मैंने कहा हा ठीक आहे उडाव, पण म्हातारपण पण आहे आणि आता आपल्याला पेन्शन नाही, सगळी लाईफस्टाईल इतकी बदलली आणि इतकं महाग झालंय सगळं की तुम्हाला म्हातारपणी तुमच्या हातात एक डिसेंट अमाऊंट यायला पाहिजे, की तुम्ही एक 2 BHK मध्ये राहताय किंवा एक जे तुमचं स्टँडर्ड असेल ते मेंटेन करता यायला पाहिजे. त्याची गुंतवणूक साठवणूक आत्तापासून करणं गरजेचं आहे. असं नसतं तर मग लोणची पापड कशाला आयानी साठवली असती. सो साठवण करणं, प्लॅनिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता माझ्याकडे असंच एक 2-3 क्लायंट होते, बायका आहेत त्या अजिबात पैसे सेव्ह नाही करत. अरे मेरा पती है ना अँड वन ऑफ माय क्लायंट लॉस्ट हर हजबंड. तिला माहित नाही कुठे नवऱ्याने प्लॅनिंग करून ठेवलंय, काय नाही. शी इज ब्लँक. ती आईबाबांकडे गेल्या, तिला काही माहीतच नाहीये. हे किती धोकादायक आहे तू बघ. त्यामुळे प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे सगळ्यांनाच जायचंय, पण म्हणून तुम्ही मरणार आहात म्हणून जगणं सोडू नाही शकत ना. आणि जर जगायचंय तर तुम्हाला माहिती आहे की पुढचं वर्ष काढायचंय, त्याचं पुढचं वर्ष काढायचंय, मुलांचे अभ्यास आहेत, शिक्षण एवढं महाग आहे, मला प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे थर्ड आय ओपन असणं इतकं इम्पॉर्टंट आहे की तुमचं थर्ड आय ओपन नसेल ना, कविता ट्रस्ट मी लोकांना डिप्रेशनमध्ये जाताना पाहिलंय, इतक्या वाईट अवस्थेत पाहिलंय, जस्ट बिकॉज दे डोंट प्लॅन थिंग्स. आणि मग हा जो अप्रोच येतो ना, जो ॲरोगन्समध्ये जातो, असं मला वाटतं की चल ना कल का कल देखेंगे. मी असं नाही म्हणत, मी पण बरेचदा प्लॅन करते आणि म्हणजे फ्लॉप होतात, पण मग ते फ्लॉप का झाले ह्याच्यावरती मी विचार करून पुढच्या वेळेला ते होऊ नयेची काळजी घेते. जसं मला असं वाटतं की प्रत्येक फेल्युअरमधनं आपण एक शिकतो. त्या फेल्युअरला माझं नशीब फुटकं, माझा हा ग्रह तिकडे आला म्हणून माझं असं झालं, हे ब्लेम का करताय? त्याच्यापेक्षा मी इथे काहीतरी गडबड केली म्हणून मला हे नाही आलं, तर आता नेक्स्ट टाइम मी गडबड नाही करणार. हे इतकं सिम्पल आहे. पण हे सुचण्यासाठी आधी तुमचं आतलं क्लिनिंग पाहिजे. बरोबर. तुमची आतमध्ये क्लिनिंग. हे बघ, आपण जे अनुभवतोय हे बाहेर नाही येतंय, पण मी आतनं ते का अट्रॅक्ट करते? मी चांगलंही अट्रॅक्ट करूच शकते की. आणि हे मलाही कळत नव्हतं जोपर्यंत मी चक्रा हिलिंग केलं नाही. सो चक्रा हिलिंग केल्यावरती मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या की चक्रा केवढे इम्पॉर्टंट आहेत. आणि आपले जेवढे साधू संत आहेत किंवा जे ऋषीमुनी आहेत त्यांना हे वी आर सो रिच इन कल्चर, वी आर सो रिच इन ट्रेडिशन, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या पिढीपर्यंत हे खूप फिल्टर होत आलं. म्हणजे मलाही असं वाटतं की मी एवढं शिकले तरी मला असं मी पॉईंट 1च शिकले, मला ह्यातलं जास्त नॉलेज नाहीच आहे. मला अजून खूप शिकायचं आहे. आता मी ऋषिकेशला म्हणून जाते अजून शिकायला याच्याबद्दल, पण एवढंच करून मला एवढा फरक जाणवला. इट वॉज नॉट इझी की एवढ्या मोठ्या सर्जरीजमधनं तुम्ही इथे या, उभे राहा आणि असं बोला. बरोबर. इट टेक्स लॉट ऑफ करेज. का? मी माझ्या चक्रांवरती काम केलं, माझं माइंड क्लिअर ठेवलं. माझ्या प्रत्येक चक्रातला माहिती आहे, मी आता मी अर्धा तासच करते, पण आधी मी 1-1 तास मेडिटेशन करायचे. आणि मी रोज माझ्या बॉडीशी बोलते, मी रोज ग्रॅटिट्यूड, मी सतत ग्रॅटिट्यूडमध्ये असते. थँक्यू. जर तुम्हाला हा चक्रा ब्लू कलर आहे, अगेन ब्लू कलरचे कपडे तुम्ही घाला. लाईट कलर आहे, लाईट ब्लू आहे. आणि तुम्ही त्याचा मंत्र आहे ओम. सो काय करायचं आहे, इथे हात ठेवायचा आहे, त्याला थर्ड आय म्हणतात. ब्रीद इन, ओ
आणि इमॅजिन करायचं ते एक चक्र फिरतंय ब्लू कलरचं. अच्छा. सो ह्यानी हे रोज केल्याने काय होईल माहितीये का, जशी तुझी बाहेरनं आंघोळ होते ही आतली आंघोळ आहे चक्रांची. बरोबर. सो लास्ट चक्रा, क्राऊन चक्रा, हम्म. सहस्त्रार चक्रा. सहस्र. लहान मुलांचं टाळू इथे सॉफ्ट असतं. हा. मग जसं जसं अक्कल येत जाते ते एकदम हार्ड होऊन जातं आणि आपल्याला नको तेवढी अक्कल येते. हम्म. आपल्याला आपण ग्रेट वाटायला लागतो. आपलं वाटतं मी भगवान हूं. कोणी नसतो आपण. हम्म. ट्रस्ट मी. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल चक्रा. हम्म. कारण इथून तुम्हाला डाउनलोड्स, युनिव्हर्सल मेसेजेस किंवा अशी कितीतरी लोक भेटतात जे तुम्हाला सांगतात अगं हे पुस्तक वाच, अगं ते पुस्तक वाच, तू हे मेडिटेशन ट्राय कर. हे ॲक्च्युली गॉड्स अँड एंजल्स असतात. हम्म. पण तुमचा हा चक्र जेव्हा बंद असतो, कॉन्शियसनेस तुमचा पूर्णपणे बंद झालेला असतो किंवा तुम्ही स्वतःमध्ये इतके मग्न होऊन जाता की असं डाउनलोड्स, दैवी शक्ती किंवा एक श्रद्धा किंवा एक युनिव्हर्सल पॉवर किंवा माझ्यासाठी स्वामी आहेत, तुझ्यासाठी साईबाबा असतील, अशा काही एनर्जीज आहेत हे विश्वासच राहत नाही. ओके. थोडंसं नास्तिकतेकडे की है ये कुछ नहीं होता है, सब कुछ नहीं होता, मैं ग्रेट हूँ, मेरे कर्म पे मेरा कर्म करायलाच पाहिजे. पण कर्म घेऊन आलोय ना, त्याचं काय करणार? बरोबर. कर्म करून तुम्ही पुढचं सगळं क्लीन करताय, पण जे घेऊन आलं त्याचा बॅकलॉग कसा? सो तुम्हाला जे युनिव्हर्सल डाउनलोड्स, पीस, कामनेस, स्पिरिच्युअल ग्रोथ, खूप कमी लोकांना स्पिरिच्युअल अवेकनिंग होतं लाईफमध्ये. मानवी जन्मात खूप कमी लोकांना स्पिरिच्युअल अवेकनिंग होतं. ते बहुधा आजारपण, शॉक, ॲक्सिडेंट्स किंवा सडन डेथ ऑफ युअर नियर अँड डिअर वन्स किंवा डिवोर्स किंवा कंटिन्युअस बिझनेस लॉस किंवा जॉब लॉस, एका पॅटर्न नंतर जेव्हा तुम्ही ते उत्तर शोधायला जाता की माझ्यावर काय होतं, वाय मी? आणि मग तुम्ही ज्योतिष पत्रिका, मग त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण नारायण नागबोली, ते सगळं आपण कुठे जातो? प्रॉब्लेम आला नेहमी तिथेच जातो ना. पण किती लोक काहीच प्रॉब्लेम नाहीये तरी मी येतो अशा भावनेने जातात. दुःखातच देव आठवतो. का? आपण जेव्हा सुखी असतो तेव्हा आपल्याला देव आठवत नाही. किती चुकीचं करतो आपण. आणि असं नाही व्हायला पाहिजे. दॅट इज रिलेटेड टू युअर क्राऊन चक्र. की जी व्यक्ती फुल्ली अवेअर असते की आय एम अ स्पिरिच्युअल बीइंग आणि ही बॉडी ही जाणार आहे, पुढे काय जाणार आहे? माझा आत्मा. मग या जन्मात माझ्या आत्म्याला, जसे माझ्या आईबाबांनी मला संस्कार दिले तसे या जन्मी माझ्या आत्म्याला मला इतके छान संस्कार द्यायचे, माझ्या नॉलेज, माझ्या कुवतीप्रमाणे. आय एम नॉट ग्रेट, पण जे मी नॉलेज अक्युमुलेट केलं आहे त्याच्याने मी माझ्या आत्म्याला जे संस्कार देणार आहे, हेच ते संस्कार घेऊन तो आत्मा पुढची बॉडी निवडणार आहे. त्या बेसिसवर, त्या क्वालिटीवर. अगं साधा आपण कुर्ती घ्यायला जातो तरी कापडाला हात लावून क्वालिटी बघतो ना. व्हॉट क्वालिटी आर यू गिव्हिंग टू युअर सोल? व्हॉट क्वालिटी फूड, व्हॉट क्वालिटी थॉट्स? तुम्ही काय क्वालिटीचे विचार देताय? बरोबर. आणि हे केव्हा घडतं माहितीये? जेव्हा तुम्ही स्वतः बरोबर बसता. स्वतःमध्ये हे चक्रा सिस्टम आहे हे तुम्हाला दिसते. त्याच्यात बिघाड असेल तर ती नीट करा. त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर काय करायचं आपण आज माहिती दिलेलीच आहे. क्राऊन चक्रा पर्पल कलरचा असतो आणि डोक्यावरती हात ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरीही चालेल, डिपेंड्स. फक्त इथे एक पर्पल कलरचं चक्र फिरतोय असं इमॅजिन करायचं आहे. आणि त्याचं मंत्र ओम किंवा ओगम सत्यम असे दोन्ही आहेत. ओम किंवा ओगम सत्यम. ओगम सत्यम. हा. सो तुला हात ठेवून करायचं असेल तर तू हात ठेवून करू शकतेस. ब्रीद इन. ओगम सत्यम. जस्ट फील द व्हायब्रेशन. ह्याच्यासाठी व्हाईट कलर, पर्पल कलरचे कपडे घालू शकतेस. त्याच्यानंतर मायग्रेन्स, हेडेक्स, थोडा बंद असेल तर चष्म्याचा प्रॉब्लेम, आय प्रॉब्लेम होतात. तसं ह्याचं मायग्रेन आहे. ब्रेनचे इश्यूज जे असतात, डोकेदुखी, ज्यांचे सतत डोकं दुखतं किंवा कलकल सहल होत नाही, त्याचं क्राऊन चक्रा, सहस्रार चक्रा ब्लॉक, त्याच्यावरती तुम्हाला वर्क करावं लागेल. सो मला असं वाटतं 7 कलर जे सांगितलेले आहेत आपण, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्लू, डार्क ब्लू, लाईट ब्लू आणि पर्पल, या रंगाच्या मिक्स असलेल्या चादर घ्या किंवा बाटल्या घ्या 7 रंगाच्या, ते पाणी प्या किंवा सरळ एका पोस्टरवरती हे कलर वॉटर कलरने मारा, बघा रोज, त्याच्याकडे बघून तुम्ही मेडिटेशन तुम्ही करू शकता. आणि एकदम क्विक टिप इज ॲक्युप्रेशर पॉईंट्स पण आहेत आपले. अच्छा. सो ॲक्युप्रेशर पॉईंट तुमचे जे आहेत, तर इथे हा रूट चक्र आहे. ओके. उजवा हात, डावा हात, हा उजवा हात, उजव्या हाताचे पॉईंट दाखवते. हा इथे रूट चक्र आहे, इथे सेक्रल चक्र आहे. ओके. आता हे सेंटरला बोट आहे
हम्म. तर इथे आला तुझा मणिपुरा चक्र. अच्छा. ओके, इथे आला तुझा हार्ट चक्र. मध्ये जे हे आहे इथे मधल्या हे. बोटाच्या हा टोकाशी. हा हा. इथे. त्याच्यानंतर ह्याच्या इथे या हम्म. साईडला आला तुझा थ्रोट चक्र. हम्म. इथे आला तुझा थर्ड आय चक्र. हम्म. आणि इथे डोकं इज युअर क्राउन चक्र. सहस्राचक्र. येस. सो हे प्रेशर पॉइंट्स तुम्ही दाबून जर मेडिटेशनला बसलात हा. तर त्याचा इफेक्ट इज अमेझिंग. आणि चक्र जसे जसे तुझे चक्र ओपन होतील ना, हम्म. फायनान्शियल इश्यूज तुझे जातील. पण हम्म. समजा नाही जरी गेले ना तर त्याचा स्ट्रेस कमी होईल. हम्म. सेक्रल चक्र तुझा ओपन झाला ना, क्रिएटिव्हिटी तुझी बाहेर येईल. हम्म. आणि जरी ती पूर्णपणे बाहेर नाही आली जी अपेक्षित आहे, हम्म. त्याचा स्ट्रेस जो आहे ना तो कमी होईल. हम्म. सेम विथ मणिपुरा चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र. सो ह्याच्यावरती तुम्ही काम करा. आणि ऑफकोर्स इन डिटेलमध्ये तर तुम्हाला हिलरकडेच जावं लागतं. बरोबर. माझ्याकडे या, कुठेही जा, कोणाकडे जा, दॅट्स नॉट अन इश्यू. पण तुम्हाला पर्सनल जर करायचं असेल तर हे जेनेरिक आहे. हम्म. पण हे तरी फॉलो करा किमान. बरोबर. APPLE ॲपल करायच्या आधी ABCD तर शिकावी बरोबर. लागेल. यातल्या कुठल्याही एका मंत्राचा सकाळी संध्याकाळी नाही, सगळे मंत्र सगळे मंत्र, सगळ्या मंत्रांचा तीन तीन वेळ. तीनदा. ओके. तर थोडासा तो वेळ जातो. हम्म. पण मग मला असं वाटतं की प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर काहीतरी करावं लागेल त्याच्यात. एव्हरीथिंग कम्स विथ अ प्राइस टॅग. वेळ तेवढा द्यावा लागेल तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर हे येण्यासाठी. बघ, सिम्पल गोष्ट आहे. तुला 600 रुपयाचं तूप खायचं आहे ना, तर तुला दूध उकळवायला लागणार आहे. हम्म. दूध उकळवलंच तर साय जमणार आहे. साय जमली तर त्याला विरजण लावून दही येणार आहे. ओके, ते तुला घुसळावं लागणार आहे. मग ते लोणी येणार आहे. मग ते लोणी तू कढईत टाकणार आहेस. आणि मग ते कढवल्यावरती जेव्हा पाण्याचे 2 शिंतोडे मारशील तेव्हा चरचर आवाज येईल. तेव्हा ते 600 रुपयाचं तूप. लोकांना प्रोसेस नको आहे. लोकांना डायरेक्ट रिझल्ट पाहिजे, लोकांना तूप पाहिजे. लोकांना पाहिजे 5 लाख, पण त्यांना प्रयत्न नाही केला. असं नाही होत. आपण एक रुटीन मध्ये जर समजा, शेवटचा प्रश्न आहे हा, रुटीन मध्ये जर आपल्याला हे करायचं असेल तर समजा सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कुठल्याही एका वेळेला हे जे आपण मंत्र सांगितले तर ते 3 वेळा आपल्याला ते Yes. करायचे आहेत. 7 मंत्र 3 वेळा करायचे. आणि स्टार्ट विथ रूट चक्र. आणि खालनं. मूलाधार चक्रापासून Yes. वरती सुरुवात Yes. करायची आहे. Yes. Yes. आणि जर याप्रमाणे एखाद्याने फॉलो केलं अगदी, तर मग त्याचा रिझल्ट दिसायला किती वेळ? एक साधारण 3 महिने, पण सातत्याने 3 महिने. ओके, सातत्याने. पाऊस असो, ऊन असो, आज मला घाई आहे, आज माझ्याकडे कार्यक्रम आहे, नो कारण. मग पगार पैसा असे म्हण, आज ना माझा मूड नाही, मी येणार नाही, आज खूप पाऊस पडतोय, मी नाही येणार म्हणजे बँकेत. आपण जसं ऑफिसमध्ये जाऊन पंच करतो तितकं सिम्पल. regular. व्हॉट यू गिव्ह यू गेट, व्हॉट यू थ्रो यू रिसीव्ह, व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. तुम्ही जर बोललात की नाही हे करत नाही, मग पैसा मिळेल. आज या महिन्यात सॅलरी मी येत नाही, पाऊस आहे, खूप ऊन आहे, आज मला कंटाळा आलाय, प्रोक्रॅस्टिनेशन करेल, पैसा तर चालेल. बरोबर. सो तुम्ही जे देणार आहात तेच तुम्हाला येणार आहे. सो तुमच्या आत काय आहे आधी ते बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जसे जिथे जिथे वावरणार आहात, जी एनर्जी घेऊन जाणार आहात, तीच एनर्जी तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. तुम्ही वाईट आहात, चांगल्यात हा मुद्दाच नाहीये. तुम्ही काय एनर्जी घेऊन जाताय चेक करा. आज माझी एनर्जी अबंडन्सची आहे, आज माझी एनर्जी कटकटीची आहे, आज माझी एनर्जी त्रासाची आहे. मग ती एनर्जी लगेच काय करायचं, कट 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 म्हणायचं किंवा कॅन्सल 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 म्हणायचं. जेव्हा निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला वाटतेय तेव्हा कट कट म्हणायचं, कटकट करायची नाही, जस्ट कट कट. बरोबर. विचार बदला, जग बदलेल. ॲब्सोल्युटली. वनश्रीजी, तुम्ही आज इथे आलात आणि चक्रांबद्दल एवढी छान सोप्या भाषेमध्ये माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, तुम्हाला चक्रांबद्दल सविस्तर माहिती या पॉडकास्टमधनं देण्याचा प्रयत्न वनश्रीजींनी केला. तुमच्या समस्या जर गंभीर असतील आणि तुम्हाला खरंच हिलरची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, तर त्यासाठी वनश्रीजींचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. ज्यांना पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं आहे ते वनश्रीजींशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणखीन कोणते विषय आम्ही पॉडकास्टमध्ये घ्यायला हवेत हे तुम्हाला वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.